आज आपण वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत. यामध्ये मीठ किती घालायचं, तिखटाचं प्रमाण किती असावं, तेल किती घालायचं, अगदी अचूक प्रमाणामध्ये हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि लोणचं खराब होऊ नये म्हणून सुद्धा भरपूर टिप्स आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आता आपण सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी लिंब घेतलेली आहेत. 12-13 लिंब घेतलेली आहेत. बघू शकता मध्यम आकाराची. वजनामध्ये 400 ग्रॅम एवढे लिंब आहेत हे. जेव्हा आपण लोणच्यासाठी लिंब घेतो, तर चांगले व्यवस्थित पिकलेलं लिंबू घ्यायचे आपल्याला. कच्चे असणारे लिंब घ्यायचे नाहीत किंवा खराब असणारे, त्याला डाग असणारे लिंबसुद्धा घ्यायचे नाहीत. आणि शक्यतो कागदी लिंबाचा वापर करायचा. कागदी लिंबू असेल, तर चवही लोणच्याची चांगली लागते आणि ते लवकर मुरतंही. आता हे लिंब मी स्वच्छ धुवून घेतलेले, याला पुसून घ्यायचे आपल्याला. लिंबू व्यवस्थित कोरडं करून घ्यायचे, त्यामध्ये पाणी अजिबात राहू द्यायचं नाही. तर इथे सगळे जे लिंब आहेत मी पुसून घेतलेले आहेत, कोरडे करून घेतले. आता याला आपण चिरून घेऊयात. तर फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या करू शकता. यातलं जे बी आहे, तर ते मी वेगळं करते. यामध्ये काही बी तसंच राहिलं तरी काहीच हरकत नाही, पण शक्य असेल तेवढं वेगळं करायचं. तर बघू शकता या पद्धतीने आता मी याच्या सगळ्या फोडी तयार करून घेणार आहे. तर इथे सगळे जे लिंब आहेत त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला एक काचेचं भांडं घ्यायचं. शक्यतो मेटलचं भांडं घ्यायचं नाही यासाठी. काचेचं घेतलेलं आहे मी. त्यामध्ये या सगळ्या फोडी घालायच्यात आपल्याला आणि यामध्ये मीठ घालायचं. तर आपण 12-13 जर लिंब घेतलेले असतील मध्यम आकाराचे, वजनामध्ये 400 ग्रॅम जर लिंबू असेल, तर तेवढ्यासाठी आपल्याला 2 टेबलस्पून एवढं मीठ घालायचं आणि अर्धा टीस्पून एवढी हळद घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. लोणच्यामध्ये मिठाचं जर प्रमाण व्यवस्थित असेल, तर लोणचं खराब होत नाही आणि चवही चांगली लागते. आता मीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे मी 2 ते 3 दिवस बाकीचे मसाले न घालता असंच या काचेच्या बाउलमध्ये मुरण्यासाठी ठेवणार आहे. या पद्धतीने लोणचं लवकर मुरतं, चवही चांगली लागते. हे तुम्ही उन्हालाही ठेवू शकता. फक्त याला असंच न सोडता दिवसातून 1 ते 2 वेळेला हलवत राहायचे. आता 2-3 दिवसानंतर बघू शकता आपल्या ज्या लिंबाच्या फोडी आहेत व्यवस्थित मुरलेल्या आहेत. त्याचा रंगही थोडासा चेंज झालेला आहे. तर दिवसातून याला 1-2दा हलवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता. उन्हाला ठेवलं तरीही चालतं. आता या फोडी व्यवस्थित मुरल्या गेलेल्या आहेत. आता लोणचं बनवण्यासाठी आपल्याला तेल घ्यायचं. तर कोणतंही तेल तुम्ही यासाठी वापरू शकता, पण तेल चांगलं गरम करून घ्यायचं. यासाठी लागणारे जे साहित्य आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिस्ट देते. आता हे जे तेल आहे चांगलं गरम झालं की गॅस बंद करायचा आणि थंड व्हायला ठेवायचे. आता आपण मसाला बनवायला घेऊयात. गॅसवर एका पॅनमध्ये मी मोहरी घेतली आणि थोडे मेथीदाणे घेतलेले. हे हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे. खूप जास्त कुठलंच साहित्य आपल्याला भाजायचं नाही. 2 मिनटं या पद्धतीने गरम झालं की बाजूला काढून घ्यायचं, थंड करायचं आणि मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यायचं. याच पद्धतीने बडीशोप घेतली, तीही 2 मिनटं फक्त गरम करून घ्यायची. गॅस बंद करायचा आणि थंड करायला ठेवायची आणि याची आपल्याला जाडसर पूड तयार करून घ्यायची. आता या ज्या फोडी आहेत यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूयात. सगळ्यात आधी मी यामध्ये 2 लिंबाचा रस घालते. लिंबाचा रस या स्टेजलाच घालायचा आहे. जेव्हा आपण मीठ हळद लावून ठेवलं तेव्हा न घालता आत्ता घालायचा. बारीक करून घेतलेली मोहरी आणि मेथीची पूड घालायची. यासोबतच बडीशोपची पूड घालायची. कलोंजी घालायची आपल्याला यामध्ये. हिंग घालायचं. साहित्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते डिटेलमध्ये. लाल मिरची पावडर घालायची. तर रेग्युलर वापरातली जी लाल मिरची पावडर आहे तीच मी घातलेली आहे. तर त्याचं जे प्रमाण आहे तिखटाचं, तुमची मिरची किती तिखट आहे त्यानुसारही तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे जे मसाले आहेत त्याने आपल्या लोणच्याला फ्लेवर खूप छान येतो. लोणचं खूप टेस्टी लागतं आणि ॲसिडिटीचा सुद्धा त्रास होत नाही. यामध्ये कुठलेही ॲसिडिटी होणारे मसाले अजिबात घातलेले नाहीत आपण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. बघू शकता मसाल्याचं याला कोटिंग यायला हवं. आता याला छान मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपल्याला तेल घालायचे. तर तेल चांगलं थंड झाल्यावरच घालायचं किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी तेल घातलं तरीही चालेल. तेल जर गरम असताना घातलं तर लोणचं खराब होऊ शकतं किंवा तुम्ही तेल गरम न करता तसंच कच्चं तेल घातलं त्याने सुद्धा
लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे तेल चांगलं गरम करायचं, पुन्हा त्याला गार करायचं आणि मगच आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं. लोणचं तुम्ही मुरल्याच्या नंतर सुद्धा यामध्ये तेल घालू शकता. तेल आणि मीठ जर आपल्या लोणच्यामध्ये व्यवस्थित असेल, त्याचं प्रमाण जर बरोबर असेल, तर आपलं लोणचं खराब होत नाही. कारण ते प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. त्यामुळे वेगळं कुठलंच प्रिझर्व्हेटिव्ह यामध्ये घालायची आपल्याला गरज नाही. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता याला मसाल्याचं कोटिंगही खूप छान आलेलं आहे. आता हे आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं. शक्यतो काचेची बरणी वापरायची, प्लास्टिक किंवा मेटलचं वापरायचं नाही. बरणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची, गरम पाण्याने धुवायची, त्याला कपड्याने पुसून घ्यायचं आणि उन्हाला ठेवायची. चांगली सुकल्यानंतर तव्यावरती थोडासा हिंग टाकायचा आहे आणि याला हिंगाचा धूर द्यायचा आहे. यामुळे आपली जी बरणी आहे निर्जंतुक होते आणि मगच आपल्याला ही लोणच्यासाठी वापरायची आहे. तर हवं तर तुम्ही लोणचं भरण्याच्या पूर्वी यामध्ये जे आपण गरम करून थंड केलेलं तेल होतं, ते बरणीमध्ये अगोदर घालू शकता आणि मग यामध्ये लोणचं भरून घेऊ शकता. या पद्धतीने सगळी काळजी घेतली तर आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही. वर्ष 2 वर्ष व्यवस्थित टिकतं, त्याला काहीच होत नाही. फक्त यामध्ये आपल्याला ओला हात किंवा पाण्याचा अंश यामध्ये जाऊ द्यायचा नाही किंवा आणि यासोबतच सुरुवातीचे 8 ते 10 दिवस आपल्याला दिवसातून 1 वेळेला तरी याला उघडून हलवायचं आहे. या पद्धतीने जर लोणचं बनवलं तर अजिबात खराब होत नाही. खूप छान असं आपलं लोणचं तयार होतं. तुम्ही सुद्धा करून पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यानंतर तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.